नमस्कार. आज आपण संगत, मैत्री किंवा ॲटमॉस्फिअर याच्यावर थोडंसं बोलणार आहोत. असं बोललं जातं, संगत सबसे बडा गुरु है. संगतीमध्ये बऱ्याच गोष्टी असतात. आपण चणे फुटाणे नेहमीच ऐकलेत, खाल्लेत सुद्धा. तर त्या चण्याच्या बाबतीत असं म्हटलं तर चणे गुळासोबत असतील तर त्याचा प्रसाद बनतो. आपण प्रसाद म्हणून त्याला स्वीकार करतो, अर्पण करतो, देतो घेतो. पण तेच चणे जर दारूसोबत असतील तर त्याचा चकना होतो. म्हणजे चणे गुळासोबत असतील तर प्रसाद होतो, पण तेच चणे ज्याला दारूसोबत असतात त्याला चकना होतो. म्हणजे आपलं आयुष्यातलं आपण संगत कोणासोबत आहे, कुठल्या ॲटमॉस्फिअरमध्ये हे खूप महत्त्वाचं असतं. मी तुम्हाला एक उदाहरण सांगणार आहे, म्हणजे त्याच्या माध्यमातून लक्षात येईल. एक मैत्रीचं उदाहरण आहे. त्याच्या माध्यमातून जर बघितलं तर मैत्री कुणाची, कधी, कशी, कुठेही होऊ शकते. मग त्याच्यामध्ये एक माळीण आणि एक कोळीण. माळीण म्हणजे फुलांचा हार करणारी, गजरा करणारी, बुके करणारी माळीण. आणि कोळीण म्हणजे मासेमारी करणारी कोळीण. माळिणीची आणि कोळीणीची एकदम घनिष्ठ मैत्री बनते. आणि मैत्री बनल्यानंतर मैत्रीचं रूपांतर चालणं, बोलणं, फिरणं या गोष्टीमध्ये असतं. मग माळिणीचा व्यवसाय काय? तर रोजचं नेहमीचंच फुलं विकणं, हार देणं, बुके देणं, गजरा करणं हे नेहमीचं तिचं नित्यक्रम चालू असतो. विकण्याचा तिचा व्यवसाय चालू असतो. माळिणी जर कोळीणीचं बघितलं तर कोळीणीचं सुद्धा नदी किनारी जाणं, नदीच्या किनारी जाऊन मासे पकडणं, मासे विकणं हा तिचा व्यवसाय चालू असतो. ह्या दोघींच्या घनिष्ठ मैत्रीमध्ये एकीला वाटतं की आपण थोडंसं पुढाकार घेऊया आणि तिला जेवायला बोलवूया. मग पहिला पुढाकार घेते माळीण. माळीण म्हणते, आपल्या दोघींची एवढ्या दिवसापासून मैत्री आहे, तू माझ्या घरी जेवायला यायला हवंस. मग नक्कीच ती माळीण आमंत्रण देते कोळीणीला. ठीक आहे, मग एक दिवस ठरतो आणि त्यामध्ये माळीण जेवणाचं आमंत्रण देते कोळीणीला आणि कोळीणसुद्धा यायचं करते. फक्त ती सांगते, मी थोडंसं सकाळचं कमीत कमी मासे वगैरे विकेन, दुपारपर्यंत मी माझं काम करते, माझा व्यवसाय करते आणि त्याच्यानंतर दुपारनंतर मी संध्याकाळी आलं तर चालेल का? तर माळीण म्हणते, बरं ठीक आहे, मी माझं काम उरकून घेते, तू मात्र संध्याकाळी संध्याकाळचं जेवण आमच्या घरी करूया. माळिणीनं सकाळचं सगळं स्वतःचं आवरते, स्वतःचा व्यवसाय आवरते आणि कोळीणीला जेवणासाठी घरी बोलवते. त्याच दरम्यान ती कोळीण स्वतःचं टोपलं घेऊन मासे विक्री करून ती त्या माळिणीच्या घरी येते. मस्तपैकी जेवण केलेलं असतं. जशी माळीण तिचं रोजचं काम करून ती जेवण बनवते, स्वयंपाक बनवते आणि मस्तपैकी स्वादिष्ट रुचकर जेवण तिच्या मैत्रिणीला खाऊ घालते. मग या बोलण्यामध्ये, गप्पा गोष्टीमध्ये खूप सारा वेळ जातो. मग त्यांच्या घरातल्या कुटुंबाची एकमेकाची बोलणी होतात आणि बोलण्याच्या नादात एवढा वेळ जातो की अक्षरशः वेळ निघून गेली त्यांना कळत नाही. मग शेवटी माळीण कोळीणीला म्हणते, आता इतका वेळ झालाय, असं तसं उद्या तू उठून तुझ्या कामाला जा, आज रात्री इथंच झोप, आमच्याच घरी झोप. नाही बाई, कसं तरी म्हणत शेवटी कोळीण तयार होते, कारण खूपच वेळ झालेला असतो. मग शेवटी माळीण त्या कोळीणीला एक बेड करून देते, झोपण्याची व्यवस्था करून देते. मस्तपैकी आता माळिणीचं घर, तिथं काय असणार, फुलं, वेगवेगळ्या रंगाची फुलं, वेगवेगळ्या सुगंधाची फुलं. तिथं कुठंतरी कचऱ्यात जरी बघितलं तर त्या फुलांचा वास झालं. मग तिथं त्या माळिणीच्या घरी बेडवर ती झोपण्याची व्यवस्था करते आणि कोळीण तिथं झोपायला जाते. कोळीण तिथं बेडवर गेल्यानंतर ती झोपायचा प्रयत्न करते. पण काय कोणास ठाऊक, 10 वाजून गेले, 11 वाजून गेले, 12 वाजले, पण तिला झोप यायलाच तयार होत नाही. तिला झोप येतच नाही. मग करायचं काय? ती बैचेन होते. अक्षरशः एक वेळ अशी येते, तिला असं वाटतंय की ह्या वासामुळे कदाचित मला झोप लागत नसेल, घर बदलल्यामुळे मला झोप लागत नसेल. मग शेवटी ती एक पर्याय निवडते. तिचं येताना ती घेऊन आलेलं टोपलं, माशाचं टोपलं घेते आणि ती तोंडावर घेते. आणि ज्यावेळेला ती तोंडावर ते टोपलं घेते, तिला तिच्या वासानं, तिच्या रेग्युलरच्या सहवासामुळं तिला तिची झोप लागते. अगदी मस्त तिची झोप होते. यातनं तात्पर्य काय? कारण त्या आयुष्यभर त्या कोळीणीचं आयुष्य नदीकिनारी मासे गोळा करण्यात, मासे विकण्यात, माशांतच गेलेलं आहे. म्हणजे त्याच्यामुळं तिला झोप त्या माशाच्या टोपलीच्या वासानं लागली. सांगायचं एकच आहे, कदाचित तुम्ही आजपर्यंत तुमचं पास्ट काहीही असेल, विसरून जा.
कदाचित लगेच विसरणं शक्य नसेल, मी मान्य करतो, पण आपल्याला आता वेल्फेअर सारखा एक प्लॅटफॉर्म भेटलाय. या प्लॅटफॉर्मवर तुमच्या आयुष्यातले सर्व जे काय असणारे पास्ट आहे तो थोडासा पास्ट विसरून जर तुम्ही आला तर आपल्याला खूप मोठ्या गोष्टी शिकायला मिळणार आहेत. अगदी कपडे कसे घालायचं, वागायचं कसं, बोलायचं कसं, मस्तपैकी आपल्या टूर कशा करायच्या, फक्त आपल्या गावापुरतं, तालुक्यापुरतं, राज्यापुरतं मर्यादित न राहता देशभर भ्रमंती कशी करायची, प्रवास कसा करायचा, त्याच्यासोबत फॉरेनचे दौरे कसे करायचे, म्हणजे जगभर आपल्याला सैर करण्यासाठी वेल्फेअर बेस्ट प्लॅटफॉर्म आहे. असं व्हायला नको. कदाचित त्या कोळीनीसारखं पुन्हा ते टोपलं आपल्या तोंडावर घेऊन झोपायला लागायला नको. म्हणजे काय, कदाचित सुरुवातीला थोडासा त्रास होईल, पण चांगल्या सवयी लावून घ्या. हॅबिट्स मेक्स मॅन्स फ्युचर. माणसाचं सवयीच माणसाचं फ्युचर बनवतात. संगत सबसे बडा गुरु आहे. मी सुरुवातीलाच तुम्हाला म्हणलं त्या पद्धतीने निश्चित आपल्याला चांगल्या संगतीत राहायचं आहे. आपल्याला वेल्फेअरमध्ये एक बेस्ट जर करिअर करायचं असेल तर वेल्फेअरची सिस्टम फॉलो करायची आहे. निश्चित आपल्याला जर चांगलं जग फिरायचं असेल, आज जगातल्या अनेक देशाला, अनेक ब्युटी कंट्रीजला जर आपल्याला व्हिजिट करायचं असेल तर आपल्यामध्ये नक्की बदल करायला हवा. मी बदल करतोय, तुम्ही बदल करायला विसरू नका. धन्यवाद.